6 डिसेंबर 1956 या दिवशी लाखो कोटी बहुजनांचं छत्र हरवलं. ज्याने सर्व जगाशी लढून आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तो आमचा देव आज अनंतात विलीन झाला. 5 डिसेंबरची ती रात्र. कोणाला माहित होतं या रात्री बाबासाहेब आम्हाला कायमचं सोडून जातील. त्यांना आरामाची गरज होती, पण शेवटच्या क्षणापर्यंत लाखो बहुजनांची चिंता त्यांना सतावत होती. या रात्री सुद्धा बाबासाहेबांनी जवळजवळ 12 तास लेखन केलं. बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण ते लिहत होते. मध्यरात्री त्यांनी पेन बाजूला ठेवला आणि शांत झोपी गेले. त्यांच्या चोहीकडे एक पवित्र शांत स्थिरता होती, जणू एखाद्या महासागराने शांत स्वरूप धारण केले. 6 डिसेंबरची ती पहाट. माईसाहेब उठल्या. बाबासाहेब शांतच. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. शरीर एकदम थंडगार पडलं होतं. माईसाहेबांचे हात कापू लागले. त्या खूप घाबरल्या. त्यांचा आवाजही स्पष्ट निघत नव्हता. अचानक त्या जोर जोराने रडू लागल्या आणि बाबासाहेब जाण्याची बातमी थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण झाल्या आहेत. मुंबईत मिल बंद पडल्या. चाळीत माळ्यात झोपड्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला. आज आपण अनाथ झालो, आता आमचा कोणी वालीच उरला नाही, असे उद्गार निघू लागले. संध्याकाळी त्यांचं पार्थिव मुंबईला आलं. शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता तुडुंब भरला होता. त्यावेळी कुठलाही मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडिया नसताना तरीही 20 ते 25 लाख लोकांचा महासागर एकाच वेळी एकाच ठिकाणी जमला. दादर चौपाटी. बाबासाहेबांच्या पार्थिव शरीराला चंदनाच्या चितेवर अग्नी देण्यात आली. 6 डिसेंबरला भीमसूर्य मावळला, पण लाखो कोटी घरांना पिढ्यान पिढ्या पुरेल इतका प्रकाश देऊन गेला.